सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, ज्याला पास्ट इम्परफेक्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स या नावाने देखील ओळखलं जातं, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आता प्रश्न उद्भवतो की हा काळ कधी वापरला जातो. तर लक्षपूर्वक ऐका. भूतकाळामध्ये विशिष्ट क्षणी चालू असणारी जी काही क्रिया आहे तिचं वर्णन करण्यासाठी चालू भूतकाळ म्हणजेच ज्याला अपूर्ण भूतकाळ असंही म्हटलं जातं, त्याचा वापर केला जातो. समजा या क्षणी तुम्ही काल एखादं स्टोरी बुक वाचत होता. मग हे वाक्य आपण कसं म्हणणार? आय वॉज रीडिंग अ स्टोरी बुक येस्टरडे. हे वाक्य होणार आहे पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. आपल्या समोर पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि पास्ट इम्परफेक्ट टेन्स असं देखील म्हटलं जातं, त्याची रचना दिसते. स्ट्रक्चर पाहूया आपण. सेंटेन्स स्ट्रक्चर. सुरुवातीला सब्जेक्ट असणार आहे. सब्जेक्टच्या नंतर वॉच किंवा वेअर या दोघांपैकी एक हेल्पिंग वर्ब येईल. त्यानंतर वर्बला आयएनजी लागलं जातं. आणि कोणत्या फॉर्मला आयएनजी लागलं जातं? वर्बच्या फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब असतं, त्याला आयएनजी लागलं जातं. नीट लक्षात घ्यायचंय, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. पास्ट टेन्स आहे म्हणून काही मुलं काय गोंधळ करतात, सिंपल पास्ट टेन्स मध्ये पाहिलं होतं सब्जेक्टच्या नंतर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, मग त्यांचा गोंधळ होतो आणि सेकंड फॉर्म ऑफ द वर्बला आयएनजी लावतात. ही चूक आपण करायची नाहीये. वर्बचं फर्स्ट फॉर्म असताना त्याला आयएनजी लागलेला असतो. पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीला सब्जेक्ट असणार आहे. सब्जेक्टच्या नंतर वॉच किंवा वेअर या दोघांपैकी एक हेल्पिंग वर्ब येईल. आता प्रश्न पडतो, वॉच कधी घ्यायचा आणि वेअर कधी घ्यायचा? अत्यंत सोपं आहे, नीट लक्ष द्या. वॉच कधी घ्यायचा? ज्या वेळेस तुमचा सब्जेक्ट आय किंवा ही किंवा शी किंवा इट किंवा एखादं सिंग्युलर नेम येईल, त्यावेळेस तुम्हाला वॉच घ्यावं लागेल. आय वॉच, ही वॉच, शी वॉच, इट वॉच. आता वेअर कधी घ्यायचंय? तर पहा, ज्या वेळेस तुमचा सब्जेक्ट यू असेल किंवा दे असेल किंवा वी असेल किंवा प्लुरल असेल, त्यावेळेस तुम्हाला वेअर घ्यावं लागेल. यू वेअर, दे वेअर, वी वेअर. प्लुरलला आपण समजा अनेक वचने पब्लिक घेऊया किंवा चिल्ड्रन घेऊया. चिल्ड्रन वेअर, पब्लिक वेअर, स्टुडंट्स वेअर. कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आता आपण एक सेंटेन्स पाहूया, ज्यामुळे तुमचं पास्ट कंटिन्युअस टेन्स पक्क होऊन जाईल. तुमच्या समोर एक वाक्य दिसतंय, अत्यंत सोपं वाक्य आहे. आय वॉज इटिंग अ मँगो. मी आंबा खात होतो. आंबा खाण्याची क्रिया चालू होती. हे पास्ट कंटिन्युअस टेन्स मधील वाक्य आहे. या ठिकाणी आय हे सब्जेक्ट आहे. वॉच हे हेल्पिंग वर्ब घेतलंय. मी तुम्हाला सांगितलं होतं, वॉच किंवा वेअर या दोघांपैकी एक हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट नुसार. सब्जेक्ट आय आलेला आहे, त्यामुळे आपण हेल्पिंग वर्ब वॉच घेणार आहोत. त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी. बघा, इट हे फर्स्ट फॉर्म आहे, त्याला आयएनजी लागलेला आहे, इटिंग झालं. आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स अ मँगो. आणि आपलं सेंटेन्स झालं आय वॉज इटिंग अ मँगो. आणखी काही आपण सेंटेन्सेस अभ्यासूया, म्हणजे आपलं पास्ट कंटिन्युअस टेन्स पक्क होऊन जाईल. आपल्या समोर पास्ट कंटिन्युअस टेन्सचे काही सेंटेन्सेस आहेत. We will learn them one by one. Let's start from the first sentence. We were listening to the radio all the evening. आपल्या सेंटेन्स स्ट्रक्चर नुसार वाक्य आहे का आपण चेक करूया. आपलं पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचं स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस वॉच किंवा वेअर आणि त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी. आपण चेक करूया. वी हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर त्यांनी वेअर घेतलेला आहे आणि बरोबर आहे, वीच्या पुढे वेअर येणार आहे. वी वेअर लिसनिंग. लिसनला आयएनजी लागलेला आहे, वर्ब प्लस आयएनजी आहे. लिसनिंग टू द रेडिओ ऑल द इव्हनिंग. Look at the second sentence. It was raining all the day yesterday. काल संपूर्ण दिवस पाऊसच पडत होता. इट हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर वॉज घेतलेला आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, कारण सब्जेक्ट नुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. इट वॉज हे बरोबर आहे. काही वेळेस एक्झाम मध्ये तुम्हाला एरर फाइंड करण्यासाठी सांगतात आणि वॉजच्या ऐवजी समजा हेच वाक्य असेल, इट वेअर
रेनिंग असं देतील. वेअर हे रॉंग असणार आहे. इटच्या पुढे वॉज आलं पाहिजे. इट वॉज रेनिंग. आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर शिकतोय. इटच्या पुढे हेल्पिंग वर्ब वॉज किंवा वेअर घ्यायचंय ना. आपल्या स्ट्रक्चर नुसार आपल्याला वॉज किंवा वेअर घ्यायचंय. इट ह्या सब्जेक्ट आल्यामुळे आपण वॉज घेतलेला आहे. इट वॉज, त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी. रेनिंग झालेला आहे, बरोबर आहे. इट वॉज रेनिंग ऑल द डे yesterday. Look at the third sentence. Children were playing on the ground. Children हे प्लुरल आहे, अनेक वचने आहे, त्यामुळे पुढे हेल्पिंग वर्ब वेअर आलं. चिल्ड्रन वेअर, प्लेला आयएनजी लागलाय, प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुलं ग्राउंड वरती खेळत होती. त्यांची खेळण्याची क्रिया चालू होती. ही वॉज स्टडींग पेंटिंग. ही हे सब्जेक्ट आहे. वॉज सब्जेक्ट नुसार हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे वॉज, ते अगदी बरोबर आहे. पुढे स्टडींग. स्टडी हे मेन वर्ब आहे, त्याला आयएनजी लावलेला आहे. ही वॉज स्टडींग झालेलं आहे. आणि इथे पेंटिंग म्हणजे हे चित्रकला नाउन म्हणून यूज करण्यात आलेलं. ही वॉज स्टडींग पेंटिंग. लास्ट पहा. शी वॉज रीडिंग अ बुक while her mother was cooking food for her. शी हे सब्जेक्ट आहे. पुढे हेल्पिंग वर्ब वॉज घेण्यात आलेला आहे. वर्ब प्लस आयएनजी. रीडला आयएनजी लागले, रीडिंग झालंय. अ बुक वाईल. बघा या वाईलने ही दोन वाक्य काय केलेली आहेत, जोडलेली आहेत. नीट लक्ष द्या. वाईल हर मदर वॉज. आता या ठिकाणी हर मदर हे सब्जेक्ट आहे. हर मदरच्या नंतर हर मदर हे सिंग्युलर असल्यामुळे पुढे वॉज घेण्यात आलेला आहे. कुकला आयएनजी लागलं, कुकिंग झालं. फूड फॉर हर. कन्फ्युज व्हायचं नाही. शी वॉज रीडिंग. आपल्याला लक्ष केंद्रित करायचं, कॉन्सन्ट्रेशन करायचंय या हेल्पिंग वर्ब आणि वर्ब प्लस आयएनजी वरती. शी वॉज रीडिंग. वॉज रीडिंग आलंय, आपली पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना आहे. पुढे बघा वाईलने हे दोन सेंटेन्सेस जोडलेले आहेत. हर मदर वॉज कुकिंग. वॉज कुकिंग आलेला आहे, म्हणजे आपलं वाक्य पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, ज्याला आपण पास्ट इम्परफेक्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स सुद्धा म्हणतो. आता आपण काही स्पर्धा परीक्षांमध्ये आलेले प्रश्न अभ्यासूया. आपल्या समोर प्रश्न दिसतोय. लता सॅंग अ फिल्म सॉन्ग. आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. रीराइट सेंटेन्स इन पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. वरती सेंटेन्स जे दिलेला आहे, लता सॅंग अ फिल्म सॉन्ग, हे सिंपल पास्ट टेन्स मधील सेंटेन्स आहे. ते आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, रीराइट करायचं आहे पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये. आणि या पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचं स्ट्रक्चर आपल्याला आठवतंय बघा. सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर आणि त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी. चला तशा प्रकारे आपण वाक्य कन्वर्ट करूया. सब्जेक्ट या ठिकाणी लता आहे, मी सब्जेक्ट लता घेतला. त्यानंतर वॉज किंवा वेअर घ्यायचंय. आता लता हे सिंग्युलर नेम आहे, मग मी काय करणार, पुढे वॉज घेणार. लता वॉज आणि त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी. आता बघा इथे काय गोंधळ करतात मुलं, ह्या सॅंगलाच आयएनजी लावतात आणि सगळं उत्तर चुकून जातं. ह्या सॅंगचं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब काय आहे, सिंग. सिंगला आपण आयएनजी लावणार आहोत आणि आपलं वाक्य होईल लता वॉज सिंगिंग. आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स बघा काय, अ फिल्म सॉन्ग. ते ऍज इट इज आपण इथे लिहिलेले आहे, अ फिल्म सॉन्ग. पुन्हा एकदा हे वाक्य सांगतो. लता हा सब्जेक्ट घेतला, त्यानंतर वॉज किंवा वेअर घ्यायचंय मला. मग लता हा सब्जेक्ट असल्यामुळे मी वॉज घेतला. पुढे अत्यंत महत्वाचं म्हणजे वर्ब प्लस आयएनजी. मुलं चुका करतात, सॅंगलाच आयएनजी लावतात, सॅंगिंग. हे रॉंग आहे. सॅंगचं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब सिंग आहे, त्याला आपण आयएनजी लावतो. मग इथे होणार सिंगिंग आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स अ फिल्म सॉन्ग. अजून एक क्वेश्चन आपण पाहूया. आपल्या समोर हा जो सेकंड क्वेश्चन दिसत आहे, चूज द करेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला करेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स चूज करायचा आहे. लगेच आपल्या डोक्यात स्ट्रक्चर आलं पाहिजे. सब्जेक्ट, त्यानंतर वॉज किंवा वेअर आणि पुढे वर्ब प्लस आयएनजी. चला आपण सेंटेन्स कडे जाऊया. इट
पुढे ब्लँक स्पेस दिलं आहे आणि ऑल द आफ्टरनून असं त्यांनी सांगितलंय. आणि खाली काही ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शन मधून आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. आता सेंटेन्स कडे बघा. इट हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर वॉच किंवा वेअर आलं पाहिजे, कारण पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला करायचंय. मग इटच्या पुढे काय येणार? वॉच. चला ऑप्शन मध्ये वॉच पाहूया. कुठे? फर्स्ट ऑप्शन पाहूया. वेअर रेनिंग. वेअर रॉंग. मस्ट बी रेनिंग. मस्ट नाही येणार. तिसरं पाहूया. वॉच आलेला आहे आणि चौथ्यामध्ये सुद्धा वॉच आलेला आहे. मग या थर्ड आणि फोर्थ ऑप्शन कडे नीट पाहायचंय आपण. वॉच झालं, एक झालं क्लिअर आपलं, हेल्पिंग वर्ब वॉज येईल, परंतु त्यानंतर काय येणार? वर्ब प्लस आयएनजी. मग थर्ड जे ऑप्शन आहे रेनिंग, वर्ब प्लस आयएनजी आलेला आहे, आणि फोर्थ ऑप्शन कडे जर पाहिलं फक्त रेन आहे, फोर्थ ऑप्शन येणार नाही. आपला आन्सर येईल वॉज रेनिंग. इट वॉज रेनिंग ऑल द आफ्टरनून. आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला पास्ट इम्परफेक्ट टेन्स आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं देखील म्हटलं जातं, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. या प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं अशी आपणास विनंती करतो. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.